काय भावनेचं काय नाही काय अडचण काय तुम्हाला करणार मी कार्यवाही किती दिवसांमध्ये करणार त्याच्यामध्ये आठवड्यात काय आणि काय करावं यांची मत पूर्ण आली आणि काय करावं लागतं ऍप्लिकेशन करावं लागतं ते केलेलं आहे. तुमचं काम काय पुढे सुरू होतं? पुढचं काम आम्ही मंजूर करून काम करून देणार ते केलंच का? खात्री करून तुम्हाला अडचण आलेली ना क्लिअर करून हो पण तुम्हाला विषय मला माहिती नाही म्हणून तुमचं उत्तर मला अशी 2 वर्ष झालेले आहेत मला हा विषय हो ग्रामपंचायत मी तेच म्हणतोय एखाद्या ग्रामपंचायत म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये मागितलेला नवीन पोर्टसाठीचा अर्ज तो तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या कारभारात प्रश्न निर्माण होतो. खात्री करून देता काय स्टेटस आहे सध्या करून सांगतो. एक आमची अडचण काय होतं तुम्हाला आम्ही सरळ जी मी कारवाई करणार मी त्याचा पूर्वी मी पाहणारच नाही अजिबात बरं की नाही. हे असे अधिकारी मला माझे नको आहेत कारण जर का ग्रामपंचायत कार्यालयाकरता का 2-2 वर्ष थांबावं लागत असेल वीज कनेक्शन साठी आणि नवीन पोल आहेत तिथं. दुसरा एक त्याला जोडण्याचा विषय आहे की आमचे जे नळपाणी योजनेचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याला व्होल्टेजच येत नाही त्याच्यामुळे सारखं ते आमच्या नळपाणी योजनेचं सारखं सतत जो बंदच असतं बरेचदा सारखं लाईट कुठे ट्रान्सफॉर्म वाढवली पाहिजे हे सतत चालूच आहे. या अनुषंगाने बोलतो तो बनवशी सबस्टेशन आम्हाला दिलेला आहे. आमचं कळती सातेरे नांदे गावरे केनेवेनी दाबोला येतो आम्हाला अनेकदा हा सुद्धा रात्री लाईट जाते सकाळी 10 वाजता लाईट येते. 2 दिवस रात्रीची लाईटच नाही लाईट असं किती दिवस आहे तर आम्ही यांना सर्व सहकार्य करतो झाडं तोडण्यापासून सर्व करतो तरी सुद्धा हा प्रॉब्लेम आहे. तर काय हा विषय माहिती तुम्हाला मोठा झालेला आहे. एक नवीन पेड टाकायचा आम्ही प्रस्तावित केलेलं आहे अजून आलेला नाही त्यामुळे काय नवीन पेडचा विषय काय बाबा आता माझा विषय पण तोच आहे. आपल्याला अपेक्षित काय 1985 ला गावामध्ये लाईट 1985 ला गावामध्ये लाईट आली. हा जो विभाग आहे सगळा एरिया असल्यामुळे वादामध्ये वगैरे खूप नुकसान होतं आणि कोण पडतं. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की 1980 नंतर आजपर्यंत विद्युत पोल आणि विद्युत वाहिन्या या बदललेल्या नाही आहेत. वारंवार वीज प्रवाह खंडित होतो आणि खूप नाक त्रास होतो. वारंवार ग्रामस्थांनी फॉलो केले. आज मुंबईतून या विषयासाठी मुंबईतून आमचे ग्रामस्थ आलेले आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा आम्ही वारंवार हा प्रश्न हे माझ्याकडे अर्ज आहे. मला फक्त आपल्याला अपेक्षित काय आहे मला ते सांगा. लाईन पूर्ण जंगलातून आलेली आहे आणि जंगलातून लाईन आल्या असल्याकारणाने आता आपण अंडरग्राऊंड आता आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते अंडरग्राऊंड जर झालं तर अति उत्तम होईल. खाडीलगत आहे म्हणजे खाडीलगत नाही येत आहे समुद्र डोंगराळ भागातून आहे. गावातून अशी खाली उतरलेली आहे आणि भाटी वगैरे या भागातून ती पुढे आलेली आणि अगोदरचे अर्ज आहेत ते सुद्धा आता इथे आपल्याकडे नवीन वीज कनेक्शन साठी म्हणजे एखादं नवीन घर बांधलं असेल त्याकडे नवीन कनेक्शन हवं असेल तसे अर्ज काही प्रलंबित आहेत आपल्याकडे कोणाचे एसओपी नावाचा एक प्रकार आम्हाला लागू झाला आहे सर राज्य नियमानुसार. तर ग्रामीण भागात जिथं नेटवर्क ऑलरेडी तयार आहे आपल्या दाराशी पोल आलेला आहे तिथं आम्हाला 15 दिवसात वीज कनेक्शन देणं बंधनकारक आहे. त्या एसओपीच्या बाहेर गेलं तर त्याचं आम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्यामुळे स्पष्टीकरण द्यायचं नाही सर. बघा शेवटी लक्षात घ्या तुम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये बसवाल प्रत्येक गोष्ट तुम्ही पण सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीला सुरुवात करा. मला फक्त एवढंच आहे तुमच्या एसओपी ह्या तुमच्या डिपार्टमेंटच्या आहेत. अरे आवाज कमी करा. तुमच्या एसओपी ह्या तुमच्या डिपार्टमेंटच्या तुम्ही फॉलो करायचा न करायचा कसा करायचा हा तुमचा प्रश्न आहे. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने जर का नवीन कनेक्शनसाठी अर्ज केलेला आहे तुमचा अर्ज किती दिवस प्रलंबित आहे 1 वर्ष झालं नवीन कनेक्शन आणि त्याकरता मी दिली तुम्हाला फोन केली बरं का. हा विषय नवीन आहे माझं पत्र देखील आहे आणि नवीन कनेक्शन आहे ना स्थलांतरित शिफ्ट करणं असं नाही आहे नवीन कनेक्शन आहे काय उपलब्ध 1 वर्ष झालं काय कारण आहे
इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्यांना. दादा, ते ह्या भागामध्ये आहे ना निवड 3 आहे. दाभोळ पण येतं, दापोली येतं आणि देगाव असे सबसेक्टरचं काम चालतं. एक वर्ष झालं की किती पोल लागणार? दोन पोल टाकायला तुम्हाला 1 वर्ष का लागतो? कारण काय? कशाला नवीन कनेक्शन आहे? नाही, घरासाठी आहे की घरकुलचं आहे? काय कारण? पण हे त्याच्यासाठी आढावा बैठकीमध्ये 2 पोल करता आढावा बैठकीमध्ये विषय काय यावा लागतो? पण चुकून कनेक्शन 1 वर्ष लागते. माझं पत्र आहे त्याला, माझं पत्र सोबत जोडलेलं आहे त्याला. मग 2 पोल टाकायला 1 वर्ष का लागतो? आणि बरं, पत्र मी 2चं दिलं असं नाही, तुम्ही 1च मंजूर केले, त्याचे तुम्ही एस्टिमेट करत नाही. काय अडचण काय? अडचण काय नाही सर. मग तातडीने करून देतो काय सर. आणि मला सांगण्याची वेळ काय आहे तुम्ही का करत नाही? अर्ज मी मगाशी म्हणून विचारतो, मी 4-5 वेळा विचारलं की तुमच्या काळामध्ये तुम्ही अर्ज किती तुमचे प्रलंबित आहेत ह्याची माहिती तुम्हाला नाही? नाही, हे मी सोडणार नाही. एखादं राहू शकते, हे बी हे होतं नाही, अजिबात नाही. बाबरी तुमची पण जबाबदारी आहे. विभागावर तुम्ही पण आढावा घेतला पाहिजे की नाही? फक्त खेळच्या काळात बसून राहायचं. मागणीने तुम्हाला मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की माझे जेवढे पत्रव्यवहार झालेले आहेत तेवढा पत्रव्यवहार तुमची कारवाई करणे तुम्ही क्रमपात्र आहे. तुमची बाय प्रोटोकॉल तुमची जबाबदारी आहे. मग काय इतका कालावधी का? तर घरकुलचा विषय आहे, घरासाठीचा विषय आहे, त्या कमर्शियल आम्ही मागत नाही आहोत. कारण ते मागले तर लवकर दिलं असतं तुम्ही. त्यांच्या 6 दिवसात पूर्ण विभागले. पुढच्या 6 दिवसात 7 दिवस उजाडला तुम्ही आपण सहन करणार नाही. प्रायव्हेट कनेक्शन लगेच देतात, पण आमचे घरकुल किंवा ग्रामस्थांचे होत नाहीत. आता सुद्धा तुम्हाला पोल टाकायला आम्हाला 10 वेळा त्यांच्याकडे जावं लागतो, पण विदाउट कनेक्शन असतील ते पैसे देऊन असतील ते लगेच होतं. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन मी सहन करणार नाही अजिबात. बरं नाही, अजिबात सहन करणार नाही. आणि मला या विभागाचा पूर्ण मला आकडा किती अर्ज आलेले आहेत, माझे किती पत्र, किती कामांना माझी पत्र आहेत, किती अर्ज शिफ्टिंगसाठीचे असू द्या की नवीन पोल कनेक्शनचे असू द्या, कुठल्याही एमएसपीचे अर्ज असू द्या, अशी किती अर्ज वरती कारवाई तुमची प्रलंबित आहे त्याचा आकडा आणि मला सगळी माहिती मला 4:30 घेऊन ये. बरं का? विद्यापीठात आहे 4 वाजता, 4:30 वाजता तुम्ही सगळी माहिती घेऊन पोहोचाल. अजून कोणाचे एमएसपीचे प्रश्न आहेत? दादा, गेल्या वेळेला आपण आढावा बैठक आपले जे काही विषय प्रलंबित आहेत तेव्हा ठराविक संबंधित आपण मागणी राहू. गेल्या वर्षी आपण आढावा बैठक घेतली.